दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स पाहूया। पुण्यात महायुतीमध्ये कमालीची धुसफूस अजूनही सुरू आहे। एकीकडे पुणे स्वबळावर लढवण्याचं मुख्यमंत्री अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले। त्याआधीच शिवसेनेचे धंगेकर आणि भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये वादाला तोंड फुटलंय। रवींद्र धंगेकरांनी पुन्हा एकदा मोहोळांवर टीका केली आहे। घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या खोट्या बातम्या फिरल्या जात आहेत, अशी टीका धंगेकरांनी केली आहे। अकोल्यामध्ये वंचितला ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका बसलाय। वंचितचे जिल्हा परिषद सदस्य सुशांत बोर्डे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप जिल्हा कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला। यावेळी बोर्डे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केलाय। शिंदेंच्या शिवसेनेच्या युवा सेनेचा उद्या कार्यक्रम होणार आहे। या वरळी डोम इथं होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। युवा महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवा सेना सक्रिय असणार आहे। कल्याणजवळच्या मोहने परिसरात रात्रीच्या सुमारास राडा झाला। फटाक्यांच्या स्टॉलवरून 2 गटांमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे। विशेष म्हणजे पोलीस समोर असतानाच हा राडा झालाय। या राड्यानंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं। वाशिमच्या आमखेडा इथे कौटुंबिक वादातून चाकू हल्ला करण्यात आला आणि यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 4 जखमी झालेत। अविनाश चव्हाण असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। जखमींवर वाशिम इथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विविध गावातील पारधी समाजातल्या लोकांनीच हा हल्ला केलाय। दरम्यान हल्लेखोर पसार झाले असून पोलिसांकडून शोध घेतला जातोय। दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनासाठी कमळाच्या फुलाला मोठं महत्त्व असतं। भंडाऱ्यामध्ये कमळाची फुलं काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला। ही घटना भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील नीलज गावात घडली। प्रतीक शेंडे या 19 वर्षीय तरुणाचा तलावातील खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला। दिवाळीच्या दिवशीच शेंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। जळगाव शहरातील मोहाडी रोड भागात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला घरमालकानं कोणतंही कारण न देता घरातून बाहेर काढलं। उत्तम आणि लता राठोड हे वयोवृद्ध दाम्पत्य मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात। ते मोहाडी रोड परिसरात भाड्यानं राहत होते। मात्र पहाटे या दाम्पत्याला घरमालकाच्या मुलानं घराच्या सामानासह घर खाली करण्यासाठी धमकावलं आणि यानंतर भर पावसात या दाम्पत्याचा संसार उघड्यावर पडला। मात्र परिसरातील काही नागरिकांनी या दाम्पत्याला मदतीचा हात दिलाय। मुंबईमध्ये दिवाळीच्या 2 दिवसात फटाक्यांची आतषबाजी जोरदार सुरू आहे। याचा फटका मुंबईच्या हवेवर झालेला आहे। याचा परिणाम मुंबईच्या हवेवर झालाय। प्रदूषण पातळी कमालीची वाढली आहे। प्रदूषणामुळे मुंबईतली पहाट धुरकटलेली होती। प्रदूषणामुळे अनेकांना खोकला सर्दीचा त्रास सुरू झालाय। हवामान विभागानं पुढचे 2 दिवस काही भागात पावसाच्या सरी पडण्याचा अंदाजही वर्तवलाय। दिल्लीमध्ये फटाक्यांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे। मात्र अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन झाल्यानं दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली आहे। अक्षरधाममध्ये हवेची गुणवत्ता 350 AQI नोंदवण्यात आली असून खराब श्रेणीमध्ये नोंद करण्यात आली आहे। बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या नावावर महागठबंधनची सहमती झाल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादवांच्या नावावर सहमती आहे। राष्ट्रीय जनता दलमधील वरिष्ठ नेत्यानं एबीपी नेटवर्कला ही माहिती दिली आहे। तेजस्वी यादवांच्या नावाची आज अधिकृत घोषणा होण्याचीही शक्यता आहे। अमित शहा आजपासून 3 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत। सिवान, बक्सर, नालंदा, मुंगेर आणि खगरिया इथे जाहीर सभा घेणार आहेत। भाजप नेत्यांशी बोलतील आणि निवडणुकीचा अभिप्रायही घेतील। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज बिहारच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत। नड्डा औरंगाबादच्या गोह आणि वैशालीपूरच्या पाटेपूर विधानसभा मतदारसंघात जाहीर सभांना संबोधित करतील। ते हसपुरा येथील हायस्कूल क्रीडांगणावर निवडणूक रॅलीला संबोधित करतील आणि त्यानंतर ते वैशालीतील पाटेपूरला रवाना होतील। तर दुपारी 2 वाजता पाटेपूर येथील श्री रामचंद्र सिंह हायस्कूल क्रीडांगणावर निवडणूक रॅलीला संबोधित करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 25 ऑक्टोबर रोजी आयोजित रोजगार मेळाव्याच्या
17व्या पर्वामध्ये देशभरातील 51,000हून अधिक उमेदवारांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्ती पत्रकं वाटप करतील। पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होऊन देशभरातील विविध ठिकाणी एकाच वेळी होणाऱ्या समारंभांना संबोधित करतील। या कार्यक्रमांतर्गत डाक विभागासह अन्य सरकारी विभागांमध्ये भरती करण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रकं दिली जातील। छठ पूजेसाठी उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्यांची मोठी गर्दी रेल्वे स्थानकांवरती पाहायला मिळतेय। अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्म खचाखच भरलेले दिसतायत। ट्रेनमध्ये जनरल डब्यात चढण्यासाठी प्रवासी मोठी कसरत करतायत। छठ पूजेला जाणाऱ्यांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात आल्यात। देशभरात विशेष गाड्या सोडल्या गेल्यात, ज्यामध्ये पश्चिम रेल्वेनं 6 अनारक्षित फेस्टिवल स्पेशल ट्रेन चालवल्यात। मात्र तरी देखील मोठी गर्दी दिसून येतेय। दिल्लीतल्या ताज हॉटेलवरून नवा वाद निर्माण झालाय। कोल्हापुरी चप्पल परिधान करून दिल्लीच्या ताजमहाल हॉटेलमध्ये गेलेल्या महिलेला अपमानास्पद वागणुकीला सामोरं जावं लागलंय। यू स्टोरीच्या संस्थापक आणि सीईओ श्रद्धा शर्मा या ताजमध्ये कोल्हापुरी चप्पल सलवार कमीज घालून गेल्या होत्या। फाईन डायनिंग रेस्टॉरंट हाऊस ऑफ मिंगमध्ये डिनर वेळी त्या मांडी घालून बसल्या होत्या। त्यावेळी हॉटेलच्या मॅनेजरनं त्यांना मांडी घालून बसण्यावरून आणि कोल्हापुरी चपलेवरून बोल सुनावले। मॅनेजरनं त्यांना सांगितलंय की हे फाईन डायनिंग रेस्टॉरंट आहे आणि इथं अनेक श्रीमंत लोक येतात, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बसलं पाहिजे। एवढंच नव्हे तर मॅनेजरनं त्यांना क्लोज शू घालण्याचा सल्लाही दिला आणि यावर नाराज झालेल्या शर्मा म्हणाल्या की मी कोल्हापुरी चप्पल घालते, त्या मी माझ्या कष्टाच्या पैशांनी घेतल्यात आणि इथे आली आहे, पण इथे स्टाफनं मला पाय खाली ठेवून बसा असं सांगितल्याचं त्यांनी म्हटलंय। मुझे बहुत ही गुस्सा आया हुआ है क्योंकि अभी ताज होटल में है, हाउस ऑफ मिंग। मेरी बहन आई हुई है आज और उसको लेकर आए हुए हैं यहाँ पर। बहुत मेहनत से पैसा कमाते हैं और उसको सोचे दिवाली में कुछ किए नहीं तो आते हैं और यहाँ पे डिनर करते हैं। और यहाँ पे ताज के मैनेजर ने आके मुझे बोला कि एक गेस्ट को प्रॉब्लम है मुझसे, क्योंकि मैं ऐसे बैठी हुई हूँ। देखिए इस तरह से बैठी हुई हूँ और ये फाइन डाइनिंग है और यहाँ पे बहुत रिच लोग आते हैं, तो आपको एक तरीके से बैठना चाहिए। और क्लोज शूज़ ये पता नहीं क्लोज शूज़ क्या पहनूँ, कोल्हापुरी चप्पल पहनती हूँ और पहनती हूँ खुद अपने मेहनत से खरीद के और अपना ये करके यहाँ पे आई हूँ। मगर ऐसे आके कहना कि आप पैर नीचे करके बैठिए, ये तो गलत है और किसी को ऑब्जेक्शन है और प्रॉब्लम है। दिस शोज दैट वी आर स्टिल रीकिंग ऑफ दिस richness and this culture and this class. Why? I work hard and that's why I'm here and I'm paying for this myself. So what is the issue? और यहाँ किसी को क्या प्रॉब्लम कर रही हूँ? सही ढंग से सलवार कुर्ता आराम ढंग से रहती हूँ, आराम ढंग से ये करती हूँ, तो इसमें इतना बड़ा ऑब्जेक्शन। और मैनेजर ये क्वेश्चन में ताज होटल के, जिसके लिए मुझे बहुत रिस्पेक्ट है, रतन टाटा और जी इन्वेस्टर थे मेरे कंपनी में। आई एम सो डिसअपॉइंटेड विद ताज फॉर क्वेश्चनिंग मी ऑन दिस। उत्तराखंडमधील प्रसिद्ध चारधाम मधील केदारनाथ आणि यमुनोत्री मंदिराचे दरवाजे आज बंद होतील, तर गंगोत्री मंदिराचे दरवाजे कालच भाविकांसाठी बंद झाले। थंडी आणि बर्फवृष्टीमुळे भाविकांसाठी या पवित्र मंदिराचे दरवाजे दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बंद केले जातात। चार धामांपैकी सर्वात शेवटी बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद होतात। दरम्यान मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात भाविकांनी चारधाम यात्रेला हजेरी लावली होती। अमेरिकेने 2 रशियन तेल कंपन्यांवरती निर्बंध लादलेत। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी निर्बंधांची घोषणा केली आहे। रोजनेफ्ट आणि लुकोइल या तेल कंपन्यांवरती निर्बंध लादण्यात आलेत। युद्ध रोखण्यासाठी आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत। या कंपन्यांच्या अमेरिकेतील मालमत्ता गोठवण्यात आल्या असून आर्थिक व्यवहार रोखण्यात आले। फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झालेल्या युक्रेनमधील रशियाच्या युद्धात त्वरित युद्धबंदीसाठी मॉस्कोला सहमती देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। महिला विश्वचषकात आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे। भारतासाठी आजचा सामना करो या मरो अशा स्थितीत खेळावा लागणार आहे। आजच्या सामन्यात पराभव भारताला परवडणार नाही। थेट स्पर्धेतून आव्हान संपुष्टात येण्याची नामुष्की भारतावर येऊ शकते। मात्र विजयी झाल्यास थेट सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा जिवंत राहतील। महाराष्ट्रातलं 5वं शक्तीपीठ आणि खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात दीपावली निमित्त दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी लावण्यात आलेल्या दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला। तसंच यावेळी दिवाळीनिमित्त एकविरा देवीला विविध पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवण्यात आला। नाशिकच्या मालेगावातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि काकानी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी 250 वर्षांची परंपरा जोपासत मालेगावच्या भुईकोट दुर्गावर दीपोत्सव साजरा केला। एक पणती अमर जवानांसाठी या उद्देशानं भव्य दिव्य असा हा दीपोत्सव सोहळा पार पडला। यामध्ये हजारो पणत्या, शेकडो मशाली, एलईडी, शार्पी यांच्या विद्युत रोषणाई करत संपूर्ण भुईकोट दुर्ग परिसर उजळून निघाला।
यावेळी प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोषही करण्यात आला. अभिनेता अजय देवगणनं त्याच्या कुटुंबासह दिवाळी साजरी केली. यावेळी त्यानं मुलगा युग आणि पत्नी काजोलसह ट्विनिंग केलंय. इशितानं सोशल मीडियावर चाहत्यांसोबत या सेलिब्रेशनची एक झलक शेअर केली आहे.